जम्मू काश्मीर विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचा आज मतदान आहे। पहिल्या टप्प्यात 90 पैकी 24 जागांसाठी मतदान होणार आहे। जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर पहिल्यांदा विधानसभा निवडणूक होतीये। 10 वर्षांपूर्वी या ठिकाणी भाजप आणि पीडीपीचं सरकार होतं, त्याच्यानंतर सरकार बरखास्त करण्यात आलं आणि त्यानंतर केंद्र सरकारनं कलम 370 हटवलेलं होतं आणि तेव्हापासून या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश म्हणून विभाजन झाल्याचं पाहायला मिळालं होतं जम्मू काश्मीर आणि लडाखचं। आणि त्यानंतर इथं विधानसभेची निवडणूक नव्हती, सरकार नव्हतं, तर प्रशासकीय राज होता, राज्यपाल सगळं बघत होते आणि असं असताना आता 10 वर्षांनंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक होतीये। त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर 23 लाखांपेक्षा जास्त मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी विधानसभेसाठी मतदान होईल। जास्त लोकांनी मतदान करावं असं आवाहन या ठिकाणी केलं जाते, त्याची दृश्य आपण बघू शकतोय। तर जम्मू काश्मीरमधील या निवडणुकीची उत्सुकता लागलेली आहे, कारण 10 वर्षांनंतर इथं विधानसभेची निवडणूक होतीये आणि त्या पार्श्वभूमीवर आता जम्मू काश्मीरमधील जनतेचा कौल नेमका कुणाला मिळेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। इथं काँग्रेस सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे, तर दुसरीकडे भाजप इथं निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि त्याचबरोबर जे छोटे छोटे पक्ष आहेत, अपक्ष आहेत, ते सुद्धा इथं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता काश्मीरची जनता नेमकी कुणाला निवडून देते त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर काही जणांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये राज्याचा दर्जा देणार असं म्हटलेलं आहे, कारण सध्या हा केंद्रशासित प्रदेश आहे, त्यामुळे राज्याचा दर्जा दिला जाणार अशी घोषणा करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।